दिशेने जात आहे. गडी तामान्याचा उस्मान, गडी तामान्याचा बाहुबली, सर्वे सर्वा हरेशजी कदम यांनी जरा बॅट तिकडे दाखवायचे. हरेश कदम हा मैदानावरती जाताना दिसत आहेत. ज्याप्रमाणे ज्या परिस्थितीत मैदानात जात आहेत ती परिस्थिती खूप कठीण आहे. हरेश कदम यांनी स्वतःच्या संघासाठी खेळायचं, स्वतःसाठी खेळू नये. हा कोणतरी ते म्हणतंय की तो बगीरा, KGF मधला बगीरा बघितला असेल आपण, त्यानंतर गडितामानेमध्ये जन्मलाय तो म्हणजेच हरेश कदम. तो थांबणारच नाही नॉन स्ट्राईकला, स्ट्राईकलाच जाणार बघा. बॉलर कोण पण येऊन देत, हरेश कदमने आतापर्यंत आयुष्यात कोणालाच भियाला नाही, तो बॉलरला काय भिणार आहे. बॉलरचं नाव सांगायचं आहे विवेक मेस्त्री. बाबा तुझं करिअर जर खतम करायचं नसेल तर चांगली गोलंदाजी करा. समोरचो ना तो दिसता काळो मोठो भीम दिसताना तो बेकारा. 2-3 जणांचा आमच्या गडितामान्यात करिअर बाद केला ना, क्रिकेटच सोडल्याने. या विवेक याचा पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय, गदासारखी बॅट फिरवतोय. अरे जरासाठी चेंडू चुकला आणि हरेश कदम यांच्यासाठी बक्षीस येत आहे. 3 चेंडूवरती लगातार जर 3 सिक्स मारले तर संकेत कदम यांच्याकडून या वादळासाठी 500 रुपयाचं पारितोषिक हरेश कदम यांच्यासाठी. काय खेळतोय, तुला काय खेळायला पाठवलंय. एक धाव काढून नॉन स्ट्राईकला पळालाय आणि रोशन याच्याकडे पूर्णपणे जबाबदारी आली आहे. पहिला चेंडू भिरकावण्याच्या नादात त्याला समजून आलाय की हा बॉलर माझ्या आवाक्याच्या बाहेर आहे, त्यामुळे एक धाव काढूया आणि नॉन स्ट्राईकला जाऊन राहूया. आपली मॅच आपली पत्नी पाहते आहे स्क्रीनवरती, त्यामुळे काय कराल ते सावकाश. रोशन कदम डाव्या शैलीचा फलंदाज, हा सुद्धा एक खतरनाक फलंदाज गडितामाने राटेश्वर संघाच्या वतीने कित्येक वर्ष खेळताना दिसतोय. आपल्या नावाला जर साजेसा खेळ केला तर निश्चितच 35-40 धावा करेल, यात कुठलीही शंका नाही. ऑफसाईडने चेंडू मारलाय. जसं खळ्यामध्ये एखाद्या पोरग्याला प्रॅक्टिस देतात तशी शॉट होती ती रोशन याची. एका धावेने आपलं खातं खोललंय रोशन यांना. मात्र स्ट्राईकला गेलाय तो आता हरेश कदम. एका टायमिंगला कुकरमध्ये 3 डबे सपवणारा हा भीम. घे, चुकलो डाव्या साईडला गेला. एक धाव पूर्ण होते, पायचा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दिसतो आणि त्याला वाटलं बाउंड्री गेली, मात्र बाउंड्री गेली नाही. तिकडे चांगले खेळाडू आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण आहे. गडितामाने प्रीमियर लीग मध्ये हरेश कदम यांना काही सूर सापडला नव्हता, मात्र या लीग मध्ये तरी आपण सूर द्याल आणि गडितामानेचे जे क्रीडा रसिक आहेत त्यांचं कित्येक वर्ष स्वप्न आपण पूर्ण कराल, यात कुठलीही शंका नाही. संघाची धावसंख्या 4 अशी धावसंख्या पहिल्या षटक चालू असताना हरेश कदम यांनी सिरियस घ्यायचं आहे, खूप सिरियस घ्यायचं आहे. सामना जर जिंकायचा असेल तर आपल्याला मोठे फटके मारायचे आहेत. ये बाबा तुझा दांडक्या उडावला असता, काय करतं. अशी परिस्थिती आता हऱ्याची झाली काय माहिती आहे. मागता वडोनी दिसता भजी अशी काहीतरी म्हणतात ना, तशी परिस्थिती झाली आहे. बॉल खय बॅट खय काय दिसतच नाही. पुन्हा एकदा लेसरजीने मारला फटका क्षेत्ररक्षक हातामध्ये आणि रोशन याची निश्चितच पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 5 धावा. हरेश कदम यांची अशी परिस्थिती झाली आहे, देखताय भजी मागताय वडा. चाईला बॉल कुठे बॅट कुठे दिसतंय की नाही तुला. इथे तुला पाठवलंय कशाला, 3 षटकांचा सामना आहे, कसोटी थोडीच आहे. मोठमोठे खेळाडू आहेत इथे. स्वतः मनीष कदम आहे, त्याच्यानंतर चेतन आहे, त्यानंतर सर्वेश आहे, सुनील भावे आहे स्वतः. हे रन ते पण काढू शकतात. ह्याच्यापेक्षा मोठे फटके तुझ्याकडून पाहायचे आहे. बॉलर नेम प्लीज. प्रितेश सॉरी. संघाच्या वतीने दुसरं वैयक्तिक पहिल्या षटकात हरेश कदम यांना.
लेक्साने मारला फटका, जोपर्यंत क्षेत्ररक्षक फील्ड करतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नको रे, एकच धाव. एका धावने संघ पोहोचतो, अर्धा डझन धावसंख्या धावपल करते. आता आपले शूजचे लेस बांधतोय, जसं काय जवळजवळ 100 धावा मारल्यात. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतो, कारण डाव्या आणि उजव्या शैलीची अशी फलंदाज मैदानात पाहताना दिसत आहेत. स्वप्नील कदम यांच्याकडून बक्षीस आलंय. राजा म्हणून यांच्यासाठी जो आता गोलंदाजी करतोय मोहिते याने जर 15च्या वर रन धावा दिल्या तर हरेश स्वप्नील कदम यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलंय. लेक्साने मारला फटका, क्षेत्ररक्षक तिथे क्षेत्ररक्षण करतो. एक धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र नकार दिला हरेश याने. हरेशला लालच आली आहे मला वाटते 500 रुपयाची. स्वप्नील संकेतने 500 लावले 3 षटकारांचे, आणि आता स्वप्नीलने याला जर 15 धावाच्या वर काढल्या तर 500 रुपये आले आहेत, म्हणजे संध्याकाळची सोय. मोठा फटका मारलाय, पण त्याने आतापर्यंत हरेशने फटके मारलेत ते मला वाटतं प्रॅक्टिस शॉट, म्हणजे जिथे क्षेत्ररक्षक आहेत तिथे त्यांच्या हातामध्येच. प्रयत्न दिसतोय हरेशचा, मात्र त्याला यश प्राप्त होत नाही. 8 अशी धावसंख्या धावपलकरती लागते आहेत. राजा मोहिते चांगला गोलंदाज दिसतोय, कारण स्वप्नील याने बक्षीस लावलंय. त्याला माहिती आहे 15 धावा रोखायच्या आहेत. वारंवार हवेमध्ये थोडा चेंडू लटकवण्याचा प्रयत्न आणि त्याला पुरेपूर यश प्राप्त होते राजाला. कोणाची बॅट घेऊन गेलो यावर, ओळखीची वाटतं. पुढील चेंडू राजा याचा. राजाक मग वाटा 500 रुपये होईल. त्याका भिया नको तू, हऱ्याक तो फक्त दिसता असो भीमासारखो, काय कामाचो नाही. आता जर नाही लागलो तर बांधाच्या भरीक. कसाही असू दे, हऱ्याच्या बॅटिंग नाही पण हऱ्याच्या अंगाक लागान तरी बॉल गेलो पाठी. आणि मला वाटतं 22चे धावा आहेत, 4 धावा. 14 धावा धावपलकरती लागतात. स्वप्नील कदम यांची नरपट्टी बाधते का राजाला कळत नाही आहे. चांगली गोलंदाजी करत होता आतापर्यंत. एक सवयीर चेंडू टाकला, त्याच्यानंतर आता किपर बाचकलाय, कारण किपरला तो भीम समोर होता त्याच्यामुळे बॉलच दिसला नाही. त्याची किपरची काय चुकी. उंचाचा फटका मारलाय, पायचा आहे. 2 खेळाडू झेल खाली येत आहेत. तू घे की मी घे, तू घे मी घे, हा घे. ते हरेशची झेल सुद्धा पकडत नाही, एवढे कंटाळले ते हरेशला. हे बाबांनो तुम्ही ते का लूज घेऊ नका. अरे वाटता तुमका त्याच्या बॅटिंग बॉल लागत नाही. मारल्यांना 2-3. हरेश कदम यांना असं वाटलंय की 8 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे सावकाश खेळत आहेत. मला वाटतं सुनील भावे त्यांना सांगायला विसरलेत, स्वामी भावेने. इकडनं मनीष बडबडत आहेत सकाळपासून, आम्ही काही ते असंच ह्याला आलाय काय, आम्ही पण बॅटिंग करू शकतो. हे हरेश जे कसं खेळतोय तसं मी पण खेळू शकतो. एकटेच बडबडत आहेत. मी त्यांना समजून घातलंय की आपण नेक्स्ट मॅच मध्ये खेळा, कारण हऱ्याला ही मॅच अर्पण केली आहे स्वामी भावे यांनी. कर काय ती काशी. संघाचे त्याने 3रं वैयक्तिक पहिले खेळून धावा किती आल्या, 15 अशी धावसंख्या झाली आहे गडितांबळे संघाची. 16 अशी धावसंख्या झाली आहे. आता मात्र प्रतीक मोहिते लेक्साने चेंडू टाकलाय, चेंडू भिरकवायच्या नादात. लेग बायच्या स्वरूपात 17 धावा. रोशन हा तुम्हाला खूप लहान दिसत असेल, पण तो मला वाटतं 27-28 वर्षाचा जुनाड खेळाडू आहे. तुम्ही त्याच्याकडे जाऊ नका. पण एवढा 28 वर्षाचा मोठा खोंड झाला तरी त्याका पायातलं बॉल अजून खेळा घेत नाही. लेफ्टी असण्याचा काय फायदा घ्यायचा ते अजूनही त्याला पुरेसूर कळत. चांगला फलंदाज आहे, मात्र आज समजा जर तुफानी खेळी गेली दुसऱ्या दिवशी त्याचा खेळ काय असेल हे त्यालाच कळणार नाही. हरेश कदम आपल्याकडून मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे संघाला जिंकण्यासाठी. मी कंटाळलंय तुका कॉमेंट्री करू नये.
तुझा मोठेपणा करून माका वाटतं मी विसरलंय. त्या बॉलरांका पण माहित झाला ह्यो फुसको बारा, ह्यो काय फुटणारो नाही. मारल्यान मारल्यान पण तो काय सर्कलच्या बाहेर नाही. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र रोशन यांनी नकार दिलाय. 18शी धाव संख्या, 20 धावा सुद्धा मला दिसत नाही आहेत. मनीष बडबडतोय फिल्डिंगला तर काय मी उतरणार नाही. 3 चेंडू बाकी आहेत. ह्या बघा काय करता. पंच सांगतायत की सेंटर वाचला. 2 चेंडू शिल्लक आहेत. रोशन याला अजूनही 2 मोठे फटके मारण्याची संधी आहे. कसं मारता वाईट चेंडूवर बघा. अवांतर धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघ पोचते तो. एक तर धावा होत नाहीत, हय दुष्काळ असा आणि वाईट चेंडू टाकल्यानंतर ह्यो बॅट फिरवता. माय जो खेळता. उंचाचा फटका मारलाय, पायचा झेल होतोय काय. चेंडू सीमा पार, चौकार. 23 अशी धावसंख्या धावपल करती लागते. त्या हऱ्याकडे बघा, फोकस करा. त्या लाज काय बघा हो, कसो हसता बघा. एवढे बॉल खाल्यान एक चेंडू सीमा पार मारल्यान नाही. आपणच बाउंड्रीच्या पाठी किपरने सोडल्यान म्हणून ती बाउंड्री गेली तर त्याका हसो येता. छा म्हणता अजून मना एक ओव्हर होती, मारला असते. ये संध्याकाळी ये. पुढील चेंडू पुन्हा एकदा उंचासा मारलाय. पायचा हात तरी सीमा पार जातोय काय. 2 खेळाडूंनी तू घे मी घे कोणाच्या तरी हातात बसलो आणि इथे फसलो. पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 23 धावा केल्या. 24 धावा पाहिजेत. कॅमेरामॅन जर ह्या जोडीवरती फोकस करा. ही जोडी रातोरात फेमस झाली पाहिजे. त्यांचं तोंड दाखवा सगळ्यांना. बघा किती निर्लज्ज जोडी असत ती बघा. त्याका काय फरक काय बघा. तो मारता त्या स्वामी संध्याकाळी काहीतरी खाऊक घाला. या लेफ्टिक पहिला काहीतरी खाऊक घाल. याचो बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जात नाही. आणि तो भीम त्याका 2 दिवस पोचलास, त्याका बिर्याणी घातलास, त्याका काय काय घातलास, त्याका एक बाउंड्री मारता येत नाही. आता तो म्हणत असात आता तुका काय मी बोलत नाही, फक्त संध्याकाळ होऊ देत, तुका दाखवतय मनात. थांब. यानंतर 23 धावा केल्या. 24 धावांचं आव्हान ठेवलंय. पाहायचंय शिरोली संघाला, कारण गणितामध्ये संघामध्ये चांगले गोलंदाज आहेत, त्यात कुठलीही शंका नाही. नवीन खेळाडू आहेत. चांगला संघ मैदानात उतरण्याचा प्रयत्न आहे, कारण गणितामध्ये संघामध्ये कित्येक जणांना प्रश्न पडला असेल की 2 संघ दरवर्षी म्हणजे यावर्षी मैदानात उतरत आहेत. कारण आपण खेळाडूंना संधी देण्याचा प्रयत्न असतो, कारण खूप खेळाडू असे आपले खेळाडू असतात की ते बाहेर बसतात आणि त्यांना खेळण्याची इच्छा असते. खेळण्याची इच्छा असलेली हा संघ आहे, फक्त खेळण्याची इच्छासाठी. म्हणजे बाबा असं नाही की आपल्या संघामध्ये वाद आहे असं काहीच नाही आहे. कारण त्या साईडला विरार साईडला एक संघ आहे, कारण ते तिकडे लांब राहतात. इकडनं तिकडे प्रॅक्टिसला जाणं खूप कठीण आहे आणि इकडच्या साईडचे जे मॅचेस आहेत ते हा संघ खेळतो. कुणीही गैरसमज करू नये, दोन्ही संघ एकच आहेत, एकच मंडळ आहे आमचं.
हॅलो बघतोय फोन लावतो. हॅलो हॅलो धन्यवाद भाऊ भांडे. सुंदर समालोचन भाऊ भांडे यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला भेटलंय. कोणची मॅच आहे? श्रीदेव राटेश्वर पॅकर्स कडी तामाणे क्रिकेट टीम हे प्रथमतः फलंदाजी करत असताना बनवले आहेत. 23 केलं नाही, 23 केलं ना. डावाच्या पहिल्या सत्रात 23 धावा बनवल्यात. दुपारच्या सत्रामध्ये तमाम क्रिकेट रसिकांचं शब्द सुमनांनी विश्वम टुकरुल स्वागत करतोय. मॅच कडे वळूयात. 23 धावा डावाच्या पहिल्या सत्रात बनवल्यात आणि 24चं आव्हान आहे. मॅचला सुरुवात आहे. षटक क्रमांक 1. यावेळी चांगला चेंडू आहे, अप्रतिम चेंडू आता आलाय. पहिला चेंडू डॉट बॉल आलाय. स्ट्राईकला संकेत आहे. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय विवेकला. नेक्स्ट बॉल सुनील भावे यावेळी उडवलाय. लॉन सीमारेषे बाहेर आला हा षटकार. संकेतच्या बॅट मधून हा षटकार आलाय. सामना जवळपास लवकर समाप्त होणार आहे की काय असंच काहीसं वाटू लागलंय. पहिला चेंडू डॉट बॉल, दुसऱ्या चेंडूवरती षटकार. एक माफक आव्हान आहे. 24 धावांचं एक माफक आव्हान आणि त्याचा पाठलाग करतायत शिरवली स्टार बॉयज क्रिकेट टीम. अप्रतिम गोलंदाजी झाली आहे. नेक्स्ट बॉल आहे. यावेळेला उडवलाय. लॉंग ऑन लॉंग ऑन लॉंग ऑन सीमारेषे बाहेर. प्रोटेक्शन नाहीये. आपण जी गोलंदाजी पाहतोय ती खराब लाईन लेंथ वरती गोलंदाजी आहे. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सजवलाय, क्षेत्ररक्षक ठेवलाय त्या ठिकाणी गोलंदाजी होत नाहीये आणि त्यामुळेच चांगले फटके गॅप शोधलाय. धाव फलक 10 वरती पोहोचताय. 3 चेंडूचा खेळ समाप्त आहे. 24चा करायचा आहे पाठलाग डावाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. यावेळेस खराब चेंडू आहे. नो बॉलची देखील घोषणा होती आहे. एक धाव ही सांघिक खात्यात जमा केली जाणार आहे. 11 वरती धाव संख्या नेल्सन फिगर मध्ये. त्याचबरोबर फील्डची देखील संधी असणार आहे. फलंदाज संकेतला आपण पाहतोय. याही वेळेला उडवलाय. हवा के साथ साथ घट्टा के संग संग चेंडू बाउंड्रीच्या बाहेर फरार आलाय हा सिक्सर. 17 धावा. जवळपास हा सामना या षटकामध्ये संपू शकतोय. फलंदाजी थोडीशी खराब झाली आहे. अर्थात हरेश कदमला आपण पाहिलं होतं फलंदाजीमध्ये ज्यांच्याकडून भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षांची पूर्तता केली जात नाहीये. याही वेळेला चांगला फटका स्क्वेअर लेग रिजन मध्ये ऑन साइडला खराब क्षेत्ररक्षण आहे. दत्तदीप यांच्या माध्यमातून खराब क्षेत्ररक्षण होते. एक धाव वदाली जाते. 2 धावा आल्यात. 19 धावा धाव फल करते. जवळपास हा सामना या षटकामध्ये संपू शकतोय. 5 धावांची गरज आहे. यावेळी समोर खेळलाय. चेंडू चाललाय. लॉंग ऑन सीमारेषे बाहेर आलाय चौकार. आता मात्र फक्त एका धावेची गरज आहे. 12 चेंडूचा खेळ बाकी राहिलाय आणि 12 मध्ये फक्त एका धावेची गरज आहे. साईश यांनी गोलंदाजी करायची अशा आम्हाला भाऊभांडे सांगतायत. तिसरं षटक हाताळणार आहेत. तिसऱ्या षटकामध्ये धावाच राहणार नाहीयेत. एकाच धावेची गरज आहे. साईशने आतापर्यंत भरपूर मेहनत घेतली आहे. लाईनमनच्या भूमिकेत म्हणा त्याचबरोबर
समालोचन म्हणा, साईशने चांगली कामगिरी केली आहे. पण धावा कमी झाल्यात. एकाच धावेची गरज आहे आणि एक धाव ही आली आहे. वाईट बॉल आलाय आणि सामना देखील जिंकलाय. खराब कामगिरी आहे. गणितामणे क्रिकेट टीमची आपले स्वामी भावे देखील थोडीशी चिंतेत आहेत. संघ जिंकलाय, विजयी झालाय. शिरवली स्टार बॉयज क्रिकेट टीम यानंतर लगेचच लढत आपण पाहूयात. किल्ले विजयदुर्ग बनाम शिरवली स्टार बॉयज. त्याचबरोबर सुनील भावे यांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. सुनील भावे चला फास्ट या. किल्ले विजयदुर्ग बनाम शिरवली स्टार बॉयज या दोन संघांमध्ये ही लढत आपण पाहूयात आजच्या दिवसातील